नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे उपसभापती गणेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश सकपाळ सामाजिक संस्था तसेच महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य रक्तदान शिबिर, मोफत आभा कार्ड, मोफत आयुष्य भारत कार्ड आणि मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरांचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। सन्माननीय नगरसेवक गणेश सकपाळ यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्तानं मोठ्या कशाही प्रकारच्या त्याला आपण शो शायनिंगचा प्रकार न करता जनतेच्या सेवेला अनुलक्षून आज देशामध्ये रक्ताची फार गरज आहे आणि म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि जी काही माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी श्री गणेश नाईक ब्लड डोनर चेन या माध्यमातून रक्त लोकांच्याकडून दान करून घेणं आणि ते गरजू लोकांना देण्याचा उपक्रम केलेला आहे। त्याच ह्या संपूर्ण प्रवाहामध्ये गणेश सकपाळचा आजचा दिवस आहे। त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याच्यातून सत्कर्म हो, सत्कार्य हो ही सदिच्छा। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की एक पेड़ अपने माँ के नाम। त्याच्याच प्रवाहाचा पुढचा टप्पा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 200 कोटी झाडं लावायचा संकल्प केला होता, तर त्याच्या सुधारणा केली 300 कोटी। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 1947 रोजी मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्यानंतर 100 वर्षामध्ये म्हणजे 2047 साली हा देश जगाचं नेतृत्व करेल। नेतृत्व म्हणजे जगामध्ये मनशांती राहावी, जगाचा शांततेचा प्रवाह राहावा, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगाने जगू द्या हा मंत्र त्या ठिकाणी जपला जावा, याकरता मोदीजींची जी धडपड चालू आहे त्याचाच भाग म्हणून या आता गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला, 6 महिने पाऊस राहिला। ही कसली लक्षणं आहेत? ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणं आहेत। अकाली पाऊस पडणं हे बदललेल्या वातावरणाचे लक्षण आहे। आणि म्हणून जर का आज आपल्या राज्यानं 300 कोटी झाडं लावायचा संकल्प ठेवलेला, देशातल्या सर्व राज्यांनी हा संकल्प ठेवला, अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट, काही जगातल्या देशामध्ये 70% हिरवगार वातावरण असलेला प्रदेश आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 21% जंगल आहे। तो टप्पा 33% नेण्याची आपली संकल्पना आहे। नेत्र तपासणी, नेत्रदोष असलेल्यांना मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरात घणसोली परिसरातील अनेक रुग्णांनी फायदा घेतला। सदर शिबिरात विविध आरोग्यविषयी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व रक्त चाचण्या तसेच नेत्रचिकित्सा, HIV रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तगट तपासणी इत्यादी तपासण्यांचा समावेश होता। त्याचप्रमाणे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना डोळे तपासून मोतीबिंदू असलेल्यांना 49 रुग्णांना पनवेल येथील डॉक्टर R झुंझुनवाला यांच्या शंकराचार्य नेत्रालय येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। तर 11 मे माझा वाढदिवस असतो, परंतु जी काही अमानुष गोष्ट नसरापूर या ठिकाणी घडली, एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिचं हत्या करण्यात आली, काळिमा फासणारी अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली। आणि निश्चितच या घटनेनंतर मन मानत नव्हतं असं काही उत्सव, आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून। याकरिताच मी व माझे सर्व सहकारी यांनी आपण हा कुठलाही उत्सव साजरा न करता समाजाप्रती बांधिलकी ठेवून सध्या संपूर्ण शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। त्याचप्रमाणे रुग्णांना
ऑपरेशनच्या वेळी लागणारं रक्त हे कमी पडत आहे. हे लक्षात घेता मी व माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शांत पद्धतीने आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त रक्त जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेश नाईक ब्लड डोनेशन कॅम्प यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रक्त संकलित करत आहोत. त्याचप्रमाणे मोतीबिंदू शिबिर जे नागरिकांना अंधत्वाच्या कडे घेऊन जातं, अशा मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे शिबिर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेलं आहे. जवळपास आत्तापर्यंत आम्ही 1500 लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि आजही आम्ही हे शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी या उपक्रम राबवलेला आहे. आणि निश्चितच नवी मुंबईचे लोकनेते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन सर्व रक्तदात्यांचं आभार व्यक्त केले की निश्चितच गरजेच्या काळात आपण या ठिकाणी रक्तदान करत आहात, त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. निश्चितच गणेश नाईक साहेबांच्या विजनमध्ये नवी मुंबई कार्यरत आहे आणि गेले 5-6 वर्ष या नवी मुंबईमध्ये प्रशासक काळ होता. निश्चितच काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या राहून गेल्या, परंतु आता नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवकांसह स्थापन झालेली आहे. निश्चितच आमचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी हा संपूर्ण शहरामध्ये CCTV लावण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेपुढे आणला जाणार आहे आणि शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये CCTV लावून त्याचे मॉनिटरिंग आपल्या लोकल पोलीस स्टेशनला असेल, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात असेल, जेणेकरून ही नवी मुंबई या महिलांसाठी सुरक्षित कशी राहील याकरिता आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब सुरुवातीच्या काळापासूनच कटिबद्ध आहेत. परंतु आता आम्ही या सर्व नगरसेवक ही त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहोत. निश्चितच आत्तापर्यंतच्या इतरत्र घटना पाहता नव्या मुंबईमध्ये महिलांचं सुरक्षित प्रमाण हे चांगल्या प्रकारचं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते अजून सुरक्षित कसं राहतील याच्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्याचप्रमाणे आम्ही सर्व नगरसेवक निश्चितच त्यामध्ये सहभागी राहू. शिबिरात 200हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तळागाळातील गरजू आणि वंचितांसाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून असे सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा नगरसेवक गणेश सकपाळ सामाजिक संस्थेने कायम राखली. याबद्दल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, शिरीष पाटील, नगरसेविका अंजना म्हात्रे, ललिता मडवी, परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे, दिलीप म्हात्रे आदी उपस्थित होते. घणसोली येथील ज्येष्ठ नागरिक ईश्वर गंगाराम महाले हे 90% दिव्यांग असून त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आत्तापर्यंत 51 वेळा रक्तदान केले आहे. त्यांना वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मी श्री ईश्वर गंगाधर महाले, राहणार घनसोलीगाव, छत्रपती शिवाजी तलाव. आज गणेशदादा सपकाळ नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेले होते. त्या निमित्ताने आज मी स्वखुशीने रक्तदान करण्यासाठी आलो. मी 90% दिव्यांग असून 90% दिव्यांग असून माझं रक्तदान हे सर्वात महादान असून मी आज स्वखुशीने रक्तदान केलेले आहे आणि माझं आजपर्यंत 51 वेळेस रक्तदान झालेलं आहे. त्या निमित्ताने नाईक साहेब मंत्री यांच्या माझा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी दादा सपकाळ यांचे धन्यवाद मानू. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.